आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये लोकांना जर तुम्ही क्वालिटी दिली, जर बेस्ट सर्व्हिस दिली, तर ऑफकोर्स ते स्वतः तर येतातच येतात, पण ते 4 लोकांना घेऊन येतात. हवा करायचीच आहे, किंवा मग आपल्याकडे पॉलिटिशियन्स किंवा मग खूप सारे कार्यकर्ते असतात, त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचे. ते विकास कामं नक्कीच करतायत, समाजसेवा पण करतायत, बट होतं काय, ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. ब्रँडिंगला दुय्यम दर्जा देण्यापेक्षा त्यांच्या ज्या प्रायमरी टास्क मध्ये जर ते ठेवलं आणि रोजचे 5-10 मिनिटं त्याला दिले, तर त्यांना त्यांचा बिझनेस वाढवायला खूप मोठा खर्च किंवा मग खूप मेहनत घ्यायची गरज नाहीये. काय होतं, ब्रँडिंगला किंवा प्रमोशनला लोक सेकंडरी बघतात, ते खूप प्रायोरिटी नाहीये त्यांची, की प्रमोशन करायलाच पाहिजे, ऍडव्हर्टाइजमेंट करायलाच पाहिजे, हे त्यांनी खूप लाईटली घेतलं होतं आतापर्यंत. त्यामुळे काय झालं, ऑनलाईन ज्या कंपन्या आल्या त्यांनी प्रमोशन केलं, पेपर ऍड दिली, बॅनर लावले, लोकांना रेडिओवर, टीव्हीवर सगळीकडे त्यांचे ऍड्स दिसले. त्यामुळे ते ऑनलाईन कडे लोक जास्त आकर्षित झाले. नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात कोच किरण पाटील शो, जिथे आपण बोलतोय बिझनेस ग्रोथ ब्रँडिंग विषयी. आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक खास पाहुणे आले आहेत, सुमित सर, जे आहेत ॲड बनाओ ॲपचे को फाउंडर आणि विजनरी एंटरप्रेन्योर. यांनी एक असा ॲप तयार केला आहे जो छोट्या मोठ्या प्रत्येक व्यवसायासाठी ब्रँडिंग अगदी सहज आणि प्रोफेशनल बनवतो, बिना डिझायनरच्या गरजेशिवाय. जे केवळ एक ॲप डेव्हलपर नाहीत, तर एक प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. तेव्हा लोक कंटाळले होते रोजच्या सोशल मीडियाचा कंटेंट, फेस्टिवल पोस्ट, लोगो, डिझाईन्स आणि ना वेळ ना डिझायनर. पण यांनी ही अडचण ओळखली आणि त्यातूनच जन्म झाला ॲड बनाओचा, एक स्मार्ट AI पॉवर्ड आणि अत्यंत युजर फ्रेंडली ॲप जे आज हजारो व्यवसायांना प्रोफेशनल बनवत आहे. सुमित सर, स्वागत आहे कोच किरण पाटील शो. सुमित सर, ॲड बनाओ सुरू करण्यामागे नेमकं इन्स्पिरेशन काय होतं? वेल, ॲड बनाओ सुरू करण्याच्या आधी मी आणि माझे पार्टनर मिस्टर फिरोदिया, सो आम्ही या रिटेल इंडस्ट्री सोबत खूप जवळून काम करतोय. तर जेव्हा आम्ही पाहत होतो की लोकांना त्यांच्याकडे खूप चांगल्या चांगल्या ऑफरिंग्स आहेत, बट ऑनलाईन वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना दुकानात गिराईकांची संख्या कमी होत चालली आहे डे बाय डे. सो जेव्हा आम्ही त्याला थोडंसं डीप मध्ये चेक केलं, तर लोकांना त्यांच्या ऑफरिंग लोकांपर्यंत पोहोचवायला काहीतरी असं मीडियम हवा होता आणि तिथेच ॲड बनाओचा जन्म झाला असं सांगणं योग्य राहील. व्हेरी नाईस. छोट्या व्यवसायांना ब्रँडिंगसाठी काय चॅलेंज येतात साधारण? त्यांना मेजर चॅलेंज, इफ वी लुक ॲट इट फ्रॉम देअर पॉइंट ऑफ व्ह्यू, तर त्यांना मेजरली काय, आता आपण एक मोठी एजन्सी वगैरे हायर करू शकतो. सपोज ॲज ए कंपनी आपण काय करतो, एक ब्रँडिंग एजन्सीकडे जातो. करेक्ट. त्यांच्याकडे कंटेंट रायटर असतात, ग्राफिक्स डिझायनर, व्हिडिओ एडिटर, अगेन ते सोशल मीडियावाली टीम वेगळी असते, तेथे कसं व्हायरल व्हायचं हे सगळं त्यांच्याकडे इनहाऊस टीम असते, एका व्यक्तीचं काम नाही. छोट्या व्यवसायाला काय होतं, जेव्हा तो एका अशा एजन्सीकडे जातो तर तिथे खर्चिक खूप पडतो, कारण की त्याच्या एका छोट्या बिझनेससाठी त्याला एवढा खर्च इमिडिएटली देणं, ते पण तो सध्या त्रस्त आहे की लोक गिराईक कमी आहे, धंदा वाढवायचा आहे, पण अगेन त्याला जर तुम्ही सांगाल एवढं मोठं बजेट लागेल ब्रँडिंगसाठी, तर त्याच्यासाठी ते मेजर चॅलेंज होतं. अगदी बरोबर. त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की कॉस्ट, खर्च जर वाढला तर ऑफकोर्स ते त्यांना पुरत नाही, मग ते एवढं महाग करणं, मग ते स्किप करतात, ते करतच नाहीत मग ब्रँडिंग. तुम्ही जर आज पाहाल तर सगळ्यात जास्त लोकांचा तोच प्रश्न असतो. फक्त दसरा, दिवाळी, काही मेजर मोठे सण असतात तेव्हा काहीतरी क्रिएटिव्ह बनवून सोशल मीडियावर टाकणं, आणि त्यांना वाटतं झालं आपलं डिजिटल प्रेझेन्स आहे, आपली सोशल मीडियावर कुठेतरी आपली प्रेझेन्स आहे, यावर ते स्वतःला सांत्वन देतात, बट ऍक्च्युअल मध्ये ते काही कामाचंही नाहीये. बरोबर, अगदी बरोबर. येस, तर तोच मेजर चॅलेंज हे छोटे व्यवसाय फेस करतात आजच्या डेटला ब्रँडिंग मध्ये. ॲड बनाओचं युजर फ्रेंडली डिझाईन तयार करताना कोणते कोणते प्रिन्सिपल फॉलो केले गेले? ओके, सो जसं मी बोललो की आम्ही या इंडस्ट्री सोबत खूप जवळून काम केलंय, तर आम्हाला माहिती आहे या लोकांचे चॅलेंजेस काय होते. म्हणजे त्यांना सोपं पण पाहिजे, ऑफकोर्स त्यांचं जे पर्पज आहे, जसं मी आता तुम्हाला सुटसुटीत सोपं, हो सोपं, मतलब त्यांना आता एक एजन्सी सारखं जर काम करायचं झालं, आउटपुट तर तुम्हाला तेच द्यायचंय. आमचं प्रयत्न तोच असतो की हाऊ कॅन वी गिव्ह द बेस्ट ऑफ एक्सपिरियन्स टू आवर युजर्स, की जिथे त्याला एका एजन्सी सारखाच एक्सपिरियन्स तुम्ही द्याल, ते पण एकदम माफक दरात. तर मग त्याला समजायलाही सोपं पाहिजे, त्याला त्याच्या लँग्वेज मध्ये पण पाहिजे. तर आम्ही जेव्हा हे बनवत होतो तर आम्ही सगळ्यात आधी हेच विचार केला
की तुम्ही त्यांच्या भाषेत देताय का, हा. किंवा मग त्यांना जे कंटेंट हवंय ते डिझाईन एक क्रिएटिव्ह पद्धतीने बनवलं गेलंय का. जस्ट द्यायचं म्हणून त्यांना काहीतरी त्यांनी सोशल मीडियावर टाकणं हे पण योग्य नाही. उलट त्यांचा ब्रँड चांगला होण्याच्या ऐवजी खराब होणार. मग साधारण किती लँग्वेज मध्ये हे ऍप आहे? आता जवळपास 11 लँग्वेज मध्ये आमचं ऍप्लिकेशन तर चालतं, पण कंटेंट पण चालतो. कंटेंट म्हणजे त्याच्यामध्ये जे क्रिएटिव्ह आहेत तुम्हाला बेंगॉलीमध्ये मिळतील, तमिळ तेलुगूमध्ये मिळतील, मराठी हिंदी तर ते आपली प्रायमरी युजर मॅक्सिमम आपला मेजर ज्या लँग्वेजेस आहेत हिंदी मराठी इंग्लिश याच्यावर प्रेफर करतो. त्यानंतर आता गुजराती आमचे युजर बेस खूप चांगले वाढलेत. व्हेरी नाईस. येस. AI पोस्टर मेकर म्हणजे नेमकं काय? आता काय AI मुळे सगळीकडे बजवर्ड झालाय की लोकांना काहीतरी AI जनरेटेड इमेजेस पाहिजे, AI जनरेटेड अॅनिमेशनचे व्हिडिओज पाहिजे. अगदी बरोबर. सो हे आपल्यासारखे लोक ज्यांना कम्प्युटर घेऊन आपण बसतो काय काय करत बसत, तर तेव्हा आपण एक्सपेरिमेंट करू शकतो AIचा. तर आम्ही ऍड बनव मध्ये असं दिलं की एक बिझनेसमॅन आहे, त्याला लिमिटेड टाइम आहे या सगळ्या गोष्टींसाठी, तर त्याला AI वरून जे बनवले जातात किंवा मग त्या लेवलचे जे तुम्ही कार्टून्स म्हणा किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीचे, जसं आता ते गिबली ऍड झालं तर त्या लेवलचे क्रिएटिव्ह आमच्या ऍपमध्ये रेडीमेड मिळतात. मग त्याला काय प्रॉम्प्ट लिहायची नाहीये, नाही ChatGPT वर, त्याला इकडे त्याच पद्धतीचे क्रिएटिव्ह रेडीमेड मिळतात. तर यामुळे आम्ही त्याला प्रमोट अशा पद्धतीने करतोय की तुमच्याकडे जे AI वरून जे लोक बनवतात आजच्या डेटला सोशल मीडियावर, जे ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडने बनवलेले क्रिएटिव्ह आमच्याकडे रेडीमेड मिळतील. तर आम्ही त्याला AI पोस्टर मेकर म्हणून आमच्या ऍड बनवावरच या सगळ्या गोष्टी रेडीमेड त्यांना अवेलेबल करतो. ऍट अ सिंगल क्लिक दे कॅन जनरेट ऑल दीज इमेजेस. दे नो नीड टू राईट, काही प्रॉम्प्ट लिहायची नाहीये, काही त्याच्यासाठी वेगळं शिकायचं नाहीये किंवा ChatGPTचं सबस्क्रिप्शन पण घ्यायचं नाही. व्हेरी नाईस. फ्री लोगो मेकरचा वापर करून काय फायदे होतात? जेव्हा आपण एखाद्या ब्रँडला जर त्याची आयडेंटिटी कशावरून आपण कळवतो की त्याचा लोगो कसा आहे. आता लोकांना लोगो बनवायला बाहेर जर गेले तर वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला रेट्स मिळतील. एखादी प्रीमियम एजन्सी आहे ते लाखात चार्ज करते, एखादी छोटे मोठे प्लेयर्स आहेत ते पण तेवढे करतात. नाही काय म्हटलं तर 5-10 हजार एकदम लोकल प्लेयर जरी म्हटलं तुम्ही ते पण चार्ज करतात. तर ह्यासाठी आम्ही काय केलं, आमच्याकडे एक प्रीमियम लोगोची लायब्ररी बनवून ठेवली आणि कंटिन्युअसली आम्ही त्याच्यात अपडेट करतो. मस्त. सो जर तुमची इंडस्ट्री लेट्स से तुम्ही फुटवेअर शॉप चालवताय किंवा मग सपोज मी जर एक LIC एजंट आहे किंवा मग मी एखादा मोबाईल शॉपचा व्यक्ती आहे किंवा मग ब्युटी पार्लर आहे माझं, तर ह्या इंडस्ट्री स्पेसिफिक आम्ही लोगोची लायब्ररी त्याच्यात टाकली आहे. कंटिन्युअसली आमची टीम नवीन नवीन लोगो बनवते या इंडस्ट्रीसाठी आणि तिथे टाकते, आणि हे लोगो आमचे जे युजर्स आहेत ऍड बनवचे हे फ्रीमध्ये वापरू शकतात. अच्छा. सो यामुळे काय त्यांना लोगोसाठी माफक म्हणजे काही इनफॅक्ट हे फ्रीमध्येच आहे, तर त्यांना बाहेर जे एवढा खर्च लागत होता ते इथे फ्रीमध्ये मिळतं. हो. डिजिटल बिझनेस कार्डने कशा प्रकारे ग्राहकांशी कनेक्ट व्हायला मदत होते? मी एक एक्झाम्पल सांगतो. जर सपोज मी एका ब्रोकर किंवा रिअल इस्टेट ब्रोकर किंवा एखाद्या व्यक्तीकडे गेलो, तर ज्याला मी जर सपोज माझ्या एका साईट व्हिजिट त्याने करवायची आहे, तर तो मला आहे ना 5-6 वेगवेगळे, कमीत कमी 5-6, जास्तच तो पाठवतो. तो मला ऍड्रेस वेगळ्याने पाठवेल, त्याचं फोटोज वेगळ्याने पाठवेल फ्लॅटचे, त्याचं PDF वेगळ्याने पाठवेल फ्लोअर प्लॅन वगैरेची. सो असे खूप सारे मेसेजेस तो पाठवतो. तर हे तर मी एक एक्झाम्पल तुम्हाला रिअल इस्टेट वाल्यांचं दिलं. सिमिलरली जर मी एखादा प्रोफेशनल आहे किंवा मग माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी ॲज अ प्रॉडक्ट्स आहेत, मी एका बिझनेसमध्ये आहे तर, किंवा मग मी सपोज लेट्स से एक एंटरप्रेन्योर आहे किंवा मग एक ट्युटर वगैरे आहे, तर मला माझी वेबसाईट बनवून त्या सगळ्या गोष्टी तिथे टाकण्यापेक्षा आम्ही काय केलं, एक सिंपल डिजिटल बिझनेस कार्ड ही कन्सेप्ट आणली. अच्छा. ज्याच्यामध्ये एक सिंगल पेजमध्ये किंवा मग मल्टीपेज पण आहे त्यामध्ये, ज्याच्या त्यांचं आधी तर सगळे सोशल मीडियाचे हँडल, त्यांचा फोन नंबर, त्यांचा ऍड्रेस, त्यांचे फोटोज, त्यांचे अबाउटस, त्यांचं ब्रोशर, एवढंच नाही त्यांची इमेज गॅलरी, व्हिडिओ गॅलरी, कॉन्टॅक्टचा फॉर्म, हे सगळं आम्ही एका लिंकवर त्यांना देतो. त्यांना काही वेबसाईट डेव्हलपरकडे जायचं नाहीये किंवा मग ते होस्टिंगचा खर्च वगैरे काही करायचं नाहीये. प्लस एवढंच नाही तर आता सपोज ज्याचं मी उदाहरण देत होतो रिअल इस्टेट वाल्याचं, तर त्याला हे सगळे वेगवेगळे मेसेज पाठवण्यापेक्षा तो आता फक्त एक PDF पाठवतो किंवा एक लिंक पाठवतो, आणि ती पाठवली तर त्याचा जो युजर आहे, जो ऑडियन्स आहे, त्याचा जो कस्टमर आहे, त्याला फक्त ती एक लिंकच फॉलो करायची आहे. त्या लिंकमध्ये त्याला ऍड्रेस पण मिळतंय, मॅप लोकेशन पण, सोशल मीडियाचे हँडल पण, सगळ्या गोष्टी एका लिंकवर त्याला अवेलेबल होतात. सो डिजिटल बिझनेस कार्ड इट सेल्फ इज अ मिनी वेबसाईट असं म्हणू शकता तुम्ही.
जसं आता हे क्लायंट वापरताय तसं हे एजन्सी पण वापरू शकतात. हो, आमच्याकडे एजन्सीज पण वापरतात. काही बिझनेसेस आहेत की ज्यांनी काय केलं, त्यांच्या एम्प्लॉईज साठी आमच्याकडून बल्कमध्ये बनवून घेतले. सो आधी ते काय, प्रत्येकाचं व्हिजिटिंग कार्ड आपण प्रिंट करायचो आणि प्लस तो व्यक्ती सोडून गेला, मग दुसऱ्यासाठी नवीन छापा किंवा मग त्याचे संपले परत तुम्ही नवीन प्रिंट करून घ्या. तर ही जी खर्चिक पद्धत होती किंवा मग त्याच्यात छोटंसं काही अपडेट पण झालंय, त्याचा मोबाईल नंबर अपडेट झालाय, ईमेल आयडी बदलाय किंवा वेबसाईटची तुमची लिंक बदलली आहे किंवा ऍड्रेस बदललाय, तर परत सगळं प्रिंटचा खर्च वाढतो. तर हे डिजिटल बिझनेस कार्ड मध्ये ते एका क्लिकवर अपडेट करू शकतात आणि ते सेम लिंक हमेशा कुठे युज करू शकतात. एवढंच नाही, त्याचे QR कोड बनवून लोकांनी प्रिंट केलेत, स्टिकर बनवलेत आणि त्याच्यावरून लोकांना अट्रॅक्ट करतात. एवढंच नाही, आम्ही तुमच्या डिजिटल बिझनेस कार्डवर किंवा त्या सिंगल मिनी वेबसाईटवर किती लोकांनी व्हिजिट केलं ते पण आम्ही त्यांना देतो अनालिटिक्स. येस. बिझनेस आणि फेस्टिवल साठी साधारण किती क्रिएटिव्ह आपल्या ऍपवर उपलब्ध आहेत? कमीत कमी जर तसं पाहिलं तर आम्ही तर इंटरनॅशनल आणि नॅशनल आणि लोकल असे सगळ्या टाईपचे फेस्टिवल्स आम्ही कव्हर केलेले आहेत. तुम्ही एक असा कोणताही फेस्टिवल नाही जो ऍड बनवमध्ये तुम्हाला मिळणार नाही. अच्छा. त्याच्यासाठी आम्ही रिजनल पण असेल तरी त्यांच्या लँग्वेजमध्ये आम्ही कंटेंट बनवतो, म्हणजे क्रिएटिव्ह वगैरे बनवतो. सो टू आन्सर युअर क्वेश्चन, कमीत कमी एक 20 लाखाच्या वर क्रिएटिव्ह आमच्याकडे अवेलेबल आहे. 20 लाख मिनिमम. क्या बात आहे. त्या व्यतिरिक्त व्हिडिओजची लायब्ररी वेगळी आहे, त्या व्यतिरिक्त व्हॉट्सअप स्टिकर्स वेगळे आहेत, GIF वेगळे आहेत. तर या सगळ्या गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर आम्ही त्यांना देतो आणि हे सगळं आमच्या टीमनी इनहाऊस बनवलंय. असं नाही की ते कुठून घेतलंय किंवा रेडीमेड विकत घेतलंय. नो. सो वी हॅव अ बिग टीम ऑफ मोर दॅन 100 पीपल वर्किंग इन आवर ऑफिस ॲट 2 डिफरंट लोकेशन्स अँड ते सगळं ॲपमध्ये आम्ही टाकतो. कोणते बिझनेस टाईप हे ऍप वापरू शकतात? दुकान, क्लिनिक, कन्स्ट्रक्शन? साधारण. येस. सो टू बी प्रिसाइज 79 इंडस्ट्रीज आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल शॉप, रिटेल स्टोअर, किराणा किंवा मग तुमचं कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, रिअल इस्टेटमध्ये तुम्ही आहात किंवा मग जसं मी बोललो LIC एजंट आहात, तर अशा 79 इंडस्ट्रीज आहेत की ज्यांना रेडीमेड कंटेंट आम्ही त्या डीपमध्ये, त्या इंडस्ट्रीमध्ये पण खूप सारे असतात. जर तुम्ही आमच्या रेस्टॉरंट ही एक कॅटेगरी आहे, रेस्टॉरंट, त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला साऊथ इंडियनचा पण कंटेंट मिळेल, नॉर्थ इंडियनचा पण मिळेल, हक्का नूडल्सचे वेगळे मिळतील, चायनीजचे. तर इन रेस्टॉरंट इंडस्ट्री आमच्याकडे कमीत कमी 70 ते 80 वेगळे टाईपचे कंटेंट अवेलेबल आहेत. हे 70 ते 80 जसं मी बोललो की लोकांना महाराष्ट्रीयन थाली, गुजराती थाली, बेंगॉली थाली अशाचे मल्टिपल क्रिएटिव्ह अगेन त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तर त्या डीपमध्ये आम्ही त्याचा स्टडी करून त्या इंडस्ट्रीसाठी ज्या काही गोष्टी लागतात दररोज सोशल मीडियावर टाकायला ते आम्ही बनवलंय. तसं याच्यामध्ये ज्वेलरी पण आहे का? हो, ज्वेलरी आमची टॉप इंडस्ट्री आहे. आय मीन टॉप 5 मध्ये ज्वेलर्स येतात, कारण की त्यांना या ऍपमध्ये त्यांच्यासाठी ज्या गोष्टी लागतात, आता त्यांचा मेजर प्रॉब्लेम काय असतो, प्रत्येक ज्वेलरकडे जेव्हा तुम्ही जाल ते म्हणतात आमचे डिझाईन्स युनिक आहेत. सो एक ज्वेलरी आपल्या जवळचा आहे दुकानदार, त्याचे डिझाईन्स वेगळे आहेत, एक मोठा ब्रँड असेल त्याचे डिझाईन्स वेगळे आहेत, तर त्यांना आम्ही जर रेडीमेड करून दिलं तर ते नाही यूज करू शकत. तर त्यांना आम्ही टेम्पलेट बनवून दिल्यात, त्यांना त्यांची डिझाईन तिथे अपडेट करता येते. म्हणजे त्यांचा जो फोटो आहे तो त्यांनी तिथे टाकावा, त्याचं रिमूव्ह बॅकग्राऊंड ऑटोमॅटिकली AI जनरेटेड तिथे होतं. जर समजा त्यांनी प्रॉपर प्रॉडक्टचा फोटोशूट नसेल जरी केलं, त्यांनी फक्त मोबाईलने फोटो काढायचा, अपलोड करायचा, तिथे अपलोड केला की त्याच्या बॅकग्राऊंडला जे काही होतं ते सगळं निघून जातं आणि ती डिझाईन त्या टेम्पलेटवर प्लेस होऊन जाते. मग त्यांना जर काही हवं असेल ते एडिट वगैरे करतात. एवढंच नाही तर जसं ज्वेलरीमध्ये लग्न सराईमध्ये वेगळ्या ज्वेलरीज चालतात किंवा मग त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं असेल फ्लेक्स लावलेले असतात की मंगळसूत्र महोत्सव, नथ महोत्सव, हे महोत्सव वाईज पण आम्ही कंटेंट बनवलंय. तर तुम्हाला जर मंगळसूत्र महोत्सव ही एक कॅम्पेन चालवायचंय ज्वेलरी शॉपवाल्याला, तर तिथे जाऊन त्याच्यात ते क्रिएटिव्ह ते बनवू शकतात. बनवायचं म्हणजे काय, त्यांना जायचंय सिंगल क्लिकवर, त्यांना जे आवडते त्याच्यात काही मॉडिफाय करायचं असेल करायचं आणि डाउनलोड करायचं. इट्स रेडी टू पब्लिश ऑन सोशल मीडिया. त्याच्यात त्यांना कॅप्शन पण मिळतात, त्यांना हॅशटॅग्स पण मिळतात, हॅशटॅग्स पण त्या डिझाईनच्या रिलेव्हंटच मिळतील. अच्छा. हो. तर या सगळं जे एक एजन्सी काम करते ना, त्या सगळ्या टीम आमच्या इनहाऊस आहेत
आणि ते प्रत्येक डीप मध्ये स्टडी करून त्यांना अवेलेबल करून. हे झालं इमेजचं ज्वेलरीसाठी. तर ज्वेलरीसाठी रील्ससाठी आपण काय? हो, तर रील्ससाठी आम्ही कसं केलंय, जसं मी बोललो की त्यांना त्यांचे डिझाईन्स आहेत. आता एक शॉप आहे, सपोज माझ्याकडे एक ज्वेलरी शॉप आहे, तर त्यांनी काय केलंय की कस्टमरचे फीडबॅक घेतलेत, व्हिडिओज, किंवा मग त्यांच्याकडे एखादा मॉडेल वगैरे असतात, ते त्याचे रील्स असे फोटोशूट करतात. तर सपोज 10-15 फोटोज आहेत त्यांचे, ते काय करतात, आमच्याकडे कॅटेगरी आहे रील्सची. रीलमध्ये त्याच्यात पण खूप सारे डिझाईन्स आहेत, तुम्हाला कोणत्या पद्धतीचं हवंय, कोणत्या लँग्वेजचं हवंय, ते तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यात तुमची जे मल्टिपल फोटोज आहेत ते अपलोड करा. त्या प्रत्येक फोटोच्या खाली जर तुम्हाला त्या प्रॉडक्टचं नाव लिहायचं असेल किंवा प्राइस पण लिहायची असेल तर हे तुम्ही लिहिता आणि एक आउटपुट तुम्ही डाउनलोड रीलच्या फॉर्मॅटमध्ये करता. मग त्याच्यात तुम्हाला ऑडिओ अपडेट करायचा आहे किंवा मग तुम्हाला स्वतःचा ऑडिओ तिथे टाकायचा आहे, ते पण आहे. एवढंच नाही तर AI जनरेटेड व्हॉइस पण आम्ही तिथे अवेलेबल करून दिलेत. आणि आमच्याकडे इनहाऊस काही ऑडिओ आर्टिस्ट आहेत की जे स्वतःच्या आवाजात ते वेगवेगळे जे आपण पंचलाईन असतात ते बनवतो, ते तिथे टाकतो विथ बॅकग्राऊंड म्युझिक, स्लाइट बॅकग्राऊंड म्युझिक. आणि ह्या बिझनेसेसला फक्त ते सिलेक्ट करायचं आणि त्यांची क्रिएटिव्ह रेडी, म्हणजे व्हिडिओ रेडी. बरेचसे लोक हे व्हिडिओज टाकून त्यांचं सोशल मीडिया पूर्ण फुल केलेलं आहे आणि आमच्याकडे ते कधी संपत नाही. त्यांनी रोज डाउनलोड करून द्या, जरी त्यांनी 3 वर्षाचा प्लॅन घेतलाय आमचा तरीही ते कधी संपत नाही, कंटिन्युअसली नवीन नवीन येतात. आता याच्यामध्ये 2 प्लॅन, एक फ्री आणि एक प्रीमियम. फ्री मध्ये ते लाईफ टाइम फ्री आहे, जिथे आम्ही सुरुवातीला 5 क्रिएटिव्ह तुम्हाला फ्री ट्राय करून देतो, 5 क्रेडिट देतो आपण त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर जर त्यांना हमेशा युज करायचं फ्रीमध्ये तर फ्रीचे आमचे खूप सारे फीचर आहेत, ज्याच्यात फ्री फॉर एव्हर नावाचा एक आमचा वेगळा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये त्यांना डेलीचे ट्रेंडिंग व्हिडिओज, व्हॉट्सअप स्टेटस किंवा मग तुम्ही कोलाज वगैरे अशा बऱ्याचशा फीचर्स आम्ही फ्रीमध्ये त्यांना युज करून देतो. आणि एवढंच नाही, मोस्ट इम्पॉर्टंट, आमची एक डिजिटल मार्केटिंग टीम मध्ये एक डेडिकेटेड टीम आम्ही रिसर्चसाठी बसवली आहे. ते प्रत्येक इंडस्ट्रीसाठी सध्या काय ट्रेंडिंग चालू आहे, लोकांनी काय वापरलं तर त्यांना त्यांचा बिझनेस ग्रो करायला मदत होईल, अशा टाईपचा कंटेंट हे लोक बनवतात. आमची टीम शूट करते इन हाऊस आणि ते बिझनेसेसला एज्युकेट करतात की आता सपोज आता पावसाळा येतोय, तर पावसाळ्यात तुम्ही सपोज तुमचा बिझनेस आहे क्लॉथिंगचा, तर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये शोकेस कसं करायला पाहिजे, किंवा मग आजच्या डेटला ट्रेंडिंग काय चालू आहे सोशल मीडियामध्ये, किंवा मग तुम्ही तुमच्या क्लायंट कडून रिकरिंग बिझनेस कसा काढू शकता, या सगळ्या टिप्स आम्ही छोट्या छोट्या रील्सच्या फॉर्मॅटमध्ये यांना देतो. हे फ्री फॉर एव्हर आहे, फ्रीमध्ये. सो जेणेकरून तो बिझनेसमन जसं आपण सोशल मीडियावर टाइम स्पेंड करतो तोच आमच्या ऍपमध्ये रीलच्या फॉर्मॅटमध्ये असे खूप सारे टिप्स त्यांना आम्ही देतो, जेणेकरून ते त्यांचा बिझनेस विदाउट एनी कॉस्ट आमच्याकडून कसा ग्रो करायचा हे तरी नक्कीच आमच्या एक्सपर्ट कडून शिकू शकतात. अच्छा, येस. आणि त्यानंतर जर त्यांना आवडलं तर ऑफकोर्स ते मग आमच्या प्लॅन्स वेगवेगळे ते एन्क्वायरी करतात आणि आमची टीम त्यांना हेल्प करते कसं त्यांना कोणतं बेस्ट प्लॅन असेल. लिमिटेड आहेत पण त्यांच्यासाठी जो बेस्ट असेल तो त्यांना सजेस्ट केला जातो आणि ते प्रीमियम घेतात ऍप्लिकेशनचा. अच्छा, येस. व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर यांचे क्रिएटिव्ह कसे फायदा करतात? सो आजच्या डेटला सपोज लेट्स से प्रत्येकाकडे आपल्या फोनमध्ये ना 300 ते 500 कॉन्टॅक्ट सेव्ह असतात, कमीत कमी मिनिमम. ॲज अ बिझनेसमन त्यांच्याकडे खूप जास्त असतात, बट त्यांच्या एक्झिस्टिंग कस्टमर जे आपण म्हणतो ना की आपलाच कॉन्टॅक्ट बेस आहे, तो गोल्ड माइन आहे, तर त्यांना जर माझ्या दुकानात काही नवीन आलंय किंवा मग लेट्स से माझ्या ज्वेलरी शॉपमध्ये काही नवीन डिझाईन्स आलेत किंवा इमिटेशन ज्वेलरीचं काही नवीन कन्सेप्ट आलेत की जे मला माझ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे, सो त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे, माझा नंबर त्यांच्याकडे सेव्ह आहे, तर मी फक्त व्हॉट्सअपला जरी स्टेटस ठेवलं तरी त्यांच्यापर्यंत माझे नवीन डिझाईन्स किंवा माझ्याकडे जो नवीन स्टॉक आलाय किंवा माझ्याकडे एखादी ऑफर चालू आहे किंवा मंगळसूत्र महोत्सव चालू आहे तर ते त्यांना कळेल. त्यासाठी हे व्हॉट्सअप स्टेटस त्यांना कामाला येतं. दुसरं, इंस्टाग्रामला ते जसं तुम्ही विचारलं रील्स आहेत किंवा मग GIF आहेत किंवा मग त्यांना स्टोरीज ठेवायच्या आहेत, तर हे पण आमच्या ऍप्लिकेशनमध्ये रेडीमेड अवेलेबल आहे. सो असंच नाही की रोज त्यांना आम्ही सांगतोय की तुम्ही तुमचे नवीन प्रॉडक्टच सोशल मीडियावर टाका. सपोज आज गुरुवार आहे तर आज आपल्याकडे लोक साईबाबांना मानतात किंवा दत्त भगवानांना मानतात, तर त्याचे पण आमच्याकडे डिव्होशनल पण कंटेंट रेडी आहे. एवढंच नाही, एखाद्याला मंडे मोटिवेशनची कोट्स टाकायचे, आमच्याकडे जवळपास 40 ते 50 कोट्सच्या कॅटेगरीज आहेत, जसं लीडर कोट्स, सक्सेस कोट्स, मोटिवेशनल कोट्स, गुड मॉर्निंग कोट्स. इट्स नेव्हर एंडिंग. सो लाईकवाईज आमच्याकडे या सगळ्या टाईपचा कंटेंट पण अवेलेबल आहे. एखाद्याला आज मीम्स टाकायचे तर फनी मीम्स आहेत ते पण अवेलेबल आहे. एवढंच नाही की रोजच्या ट्रेंडिंग न्यूज असतात
जसं आता आपल्याकडे इंडिया पाकिस्तानचे काही तणाव चालू आहे तर त्याच्याबद्दल काही नवीन न्यूज आली तर आम्ही अशा ट्रेंडिंग न्यूज पण ऍपमध्ये टाकतो की जे हे लोक त्यांच्या सोशल मीडियाला टाकू शकतात. सो तुम्ही तुमच्या युजरला डेली काही ना काही अपडेट ठेवू शकता विथ द हेल्प ऑफ दिस व्हरायटी ऑफ कंटेंट. तर या व्हरायटी ऑफ कंटेंट साठी त्यांना 10 जागेवर जायचं नाहीये, एकाच ऍपमध्ये सगळं काही मिळतंय. हो, तर त्यामुळे अशा पद्धतीने त्यांना हे व्हॉट्सअप स्टेटस किंवा सोशल मीडिया जे काही असेल, इंस्टाग्राम, लिंक्डइन, फेसबुक, हे सगळं त्यांना या ऍपमधून डाउनलोड करून तिथे पोस्ट करायला मदत होते. तुमचा पहिला क्लायंट कोण होता आणि त्याची प्रतिक्रिया काय होती? ओके, इट्स नॉट दॅट इझी, कारण की आम्ही फर्स्ट डेलाच जेव्हा केलं तर फर्स्ट डेलाच आम्ही बिना ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे जस्ट आम्ही ऍप लाईव्ह केलं आणि आमच्या सोशल चॅनल्स वगैरेवर, व्हॉट्सअपवर आम्ही ग्रुप्स वगैरेवर मेसेज केला की आमचा ऍप लाईव्ह झालाय. तर पहिल्याच दिवशी कमीत कमी आमच्याकडे 1200 ते 1500 नवीन युजर्स आले होते आणि त्यांनी स्वतःहून ऍपमधून परचेस केलं. तर ऑफकोर्स पहिला क्लायंट कोण होता हे सांगणं जरा अवघड आहे, बट हा, हे नक्कीच माहिती आहे की जे पहिल्या दिवसांपासून आजपर्यंत युज करतायत तर ते अजून सुद्धा ऑफकोर्स आमच्याशी जुडलेले आहेत. तर त्यांची प्रतिक्रिया हेच आहे की तुम्ही कंटिन्युअसली नवीन नवीन गोष्ट आणता अँड दे आर हॅपी. सो दे आर हॅपी टू गो ऑन अ लॉंग टर्म कमिटमेंट. म्हणजे ते आमच्याकडे ते म्हणतात की सर असं काही प्लॅन आहे का तुमचा की जो 5 वर्षाचा आहे, लाईफ टाईम आहे, 10 वर्षाचा आहे. त्यांच्या रिक्वेस्टवर आमच्याकडे आधी तर 1 वर्षापर्यंतचेच प्लॅन होते. त्यांच्या रिक्वेस्टमुळे आम्ही आता 3 वर्षाचा प्लॅन पण काढला की जसं ऍपमध्ये तुम्ही एकाच सोबत म्हणजे एकदाच 3 वर्षाचा प्लॅन घेऊन घ्या, अनलिमिटेड वापरा, देर इज नो स्टार मार्क, नो टर्म्स अँड कमिटमेंट, किती पण वापरा, कितीही वापरा. म्हणजे काही लोक दिवसभरात 100च्या वर क्रिएटर्स डाउनलोड करतात. येस, तर हे सगळं त्यांच्या फीडबॅकमुळे झालं आणि ऑफकोर्स वी आर हॅपी की आम्ही त्यांना त्या लेवलची सर्व्हिस देऊ शकलो. सर्व्हिसवर आमचा पहिल्या दिवसांपासून फोकस जास्त आहे, कारण की आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये लोकांना जर तुम्ही क्वालिटी दिली, जर बेस्ट सर्व्हिस दिली तर ऑफकोर्स ते स्वतः तर येतात, पण ते 4 लोकांना घेऊन येतात. आणि वी आर फॉर्च्युनेट इनफ की मॅक्सिमम बिझनेस कम्स फ्रॉम द रेफरन्स. सो आजच्या डेटला जर तुम्ही एक बिझनेसमध्ये आहात ऑफकोर्स तुमचे रिलेटिव्ह कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या बिझनेसमध्ये, तर तुम्ही जर चांगली सर्व्हिस मिळाली तुम्ही 4 लोकांना सांगताय आणि तुमचे स्टेटस किंवा तुमचे हे वेगवेगळे क्रिएटिव्ह बघून ना लोक तुम्हाला विचारतात अरे हे कुठून बनवलंय. व्हिडिओ ऍड्स किंवा व्हॉट्सअप स्टेटस तयार कसा होतो साधारण? सो व्हिडिओ ऍड्स मध्ये काय, आता आजच्या डेटला लोकांना कधी रील्स मध्ये ठेवायचं, कधी स्क्वेअर मध्ये व्हिडिओ डाउनलोड करायचे, कधी त्यांच्याकडे खूप सारे इमेजेस असतात त्याला ते स्लाइड शोच्या फॉर्मॅटमध्ये चालवतात. तो व्हिडिओजचे खूप सारे प्रकार आहेत. एवढंच नाही, आता AI आल्यानंतर लोकांनी AI जनरेटेड इमेजेसला मोशन वगैरे लावून काही व्हिडिओज बनवतात आणि ते पण प्रमोट करतात. तर हे आमच्या ऍपमध्ये त्यांना विचार नाही करायचा की बनवायचा कसा, हे त्यांना जस्ट व्हरायटी दिसते, त्यांना जे आवडेल आजच्या डेटला ते सोशल मीडियावर टाकतात. आणि राहिली गोष्ट व्हॉट्सअप स्टेटसची, तर तुम्ही पाहिलं असेल व्हॉट्सअपवर आजकाल लोक स्टिकर्सची लोक व्हॉट्सअपवर असं फनी म्हणून व्हॉट्सअप स्टिकर्स पण वापरतात. तर व्हॉट्सअप स्टिकर आतापर्यंत काय ना ते इमोजी वगैरे ते लोक वापरायचे, पण आता त्यांच्या बिझनेसनुसार किंवा मग लेट्स से आज सपोज अक्षय तृतीया आहे किंवा मग XYZ फेस्टिवल आहे, तर त्या फेस्टिवलचं एक विश आणि खाली छोट्याशा याचा तुमच्या बिझनेसचा लोगो किंवा नाव हे ऍज अ स्टिकर जाईल लोकांना. भले तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवताय तर ते लोक काय ना इमेजेस किंवा व्हिडिओज कधी कधी डाउनलोड नाही करत मध्ये, पण स्टिकर ऑटोमॅटिकली डाउनलोड ते डाउनलोड नाही करावं लागतं, ते ऑटोमॅटिकली दिसतं लोकांना. तर त्यामुळे होतं हे की त्यांना मल्टिपल स्टिकर्स वगैरे पाठवणं सोपं पडतं. ऍपमध्येच खूप सारे स्टिकर्सची लायब्ररी आहे. एवढंच काय, आता आमच्याकडे लोक काय टेक्स्ट पाहिजे हे तिथे टाकलं की स्टिकर विथ टेक्स्ट रेडी आहेत. तुम्हाला फक्त ती कॅटेगरी बघायची. सपोज आता काही लोक आमच्याकडे ना पेमेंट रिमाइंडर्सचे स्टिकर युज करतात की त्यांना त्यांच्या कस्टमरला सारखं एक फोन किंवा कॉल करण्यापेक्षा किंवा मग मेसेज टाकण्यापेक्षा हे स्टिकर्सचे मेसेज करतात व्हॉट्सअपला, किंवा मग उधारी बंद वगैरे असे काही आम्ही केलेत किंवा मग काही फनी पण केलेले आहेत. तर यामध्ये काय होतं, लोक हे बिझनेसमन हे वापरतात आणि त्यांचा जो मेसेज कन्वे करायचा असतो थोडासा फनी वे मध्ये कन्वे करतात. तर यामुळे थोडं त्यांना एक वेगळ्या टाईपचं कंटेंट आम्ही दिला जेव्हा व्हॉट्सअप स्टिकर आम्ही लॉन्च केलं होतं. इट्स बीन ऑलमोस्ट लाईक 2 वर्ष झाले जेव्हा आम्ही व्हॉट्सअप स्टिकर दिलं. अजूनही आम्ही नवीन टाईपचे स्टिकर्स त्याच्यात बनवत असतो. कधी वॉटरमार्क येत नाही आणि प्रीमियम व्हर्जन बेनिफिट काय? वॉटरमार्क
सुरुवातीला येतो, जेव्हा मी बोललो की 5 क्रेडिट्स तुम्हाला आम्ही सुरुवातीला ऍज अ फ्री मध्ये देतो, त्यामध्ये एकदम छोटासा वॉटरमार्क येईल तुम्हाला ऍड बनवायचा. आणि जर तुम्हाला तो काढायचा आहे तर तुम्ही फर्स्ट क्रिएटिव्ह पासून पण थोडं प्रीमियम घेऊन डिरेक्टली ते काढू शकता. आता प्रीमियम युजर्सला वेगळं काय मिळतं, जसं मी बोललो की प्रत्येक गोष्ट डाउनलोड करायला तिथे एक क्रेडिट डिडक्ट होतात. जर तुमच्याकडे फ्री क्रेडिट संपलेत त्यानंतर मग तुम्ही डाउनलोड नाही करू शकत. तर तो तुम्हाला सांगेल की तुम्ही छोटासा तरी प्लॅन घ्या, जेणेकरून त्यांना प्रीमियमचे जे वेगवेगळे फीचर्स आहेत ते यूज करायला मदत होते. मराठीतून क्रिएटिव्ह मिळतात तर ही लोक सुविधा कशी वापरतात आपले क्लायंट? आता मराठीमध्ये काय, आपल्याकडे महाराष्ट्राच्या ऑडियन्सला त्यांची जी कस्टमर बेस आहे ते पण महाराष्ट्रीयनच आहेत. तर त्यांना जरी आज कोणताही फेस्टिवल असतो, जरी तो लोकल फेस्टिवल आहे, नॅशनल फेस्टिवल आहे, तर त्यासाठी त्यांना मराठीमध्येच क्रिएटिव्ह हवा असतो सोशल मीडियावर पोस्ट करायला. तर आमच्याकडे मराठी असो किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये रेडीमेड पोस्टर्स अवेलेबल आहेत. आता सपोज आज फेस्टिवल नाहीये पण मला एखादी कोट टाकायची आहे किंवा मग एक डिवोशनल कंटेंट काहीतरी माझ्या सोशल मीडियावर पोस्ट करायचं आहे, तर मी काय करणार, तिथे मराठी लँग्वेज सिलेक्ट करणार आणि मला फक्त मराठीचेच जे रेडीमेड क्रिएटिव्ह आहेत ते दिसणार आणि मग मी ते यूज करू शकतो. किंवा आमच्याकडे असं एक फीचर आहे की जिथे तुम्हाला एक हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये होतं ते क्रिएटिव्ह आवडलंय, मग तुम्हाला काय करायचं, त्याचा जो कंटेंट आहे तो इमिडिएटली त्याच्यावर क्लिक केला की तुम्ही मराठीमध्ये एक तिथे बटन आहे की मराठीमध्ये हेच कंटेंट मला मराठीच्या फॉर्मॅटमध्ये द्या, तर ते तिथेच मराठीचे मल्टिपल व्हेरिएशन्स त्यांना देतात आणि ते क्रिएटिव्ह डाउनलोड करून सोशल मीडियावर पोस्ट करू शकतात. लघु आणि मध्यम उद्योजक जे आहेत, तुम्ही त्यांना ब्रँडिंग संदर्भात काय सल्ला द्याल? मोस्टली आजच्या डेटला जेव्हा आपण कंप्लेन करतो ना की अमेझॉनचा बिग बिलियन डे आला किंवा फ्लिपकार्टचं ते काहीतरी असे ब्रँडिंग करतात जेणेकरून ते एकेका दिवसात करोडो रुपयाचा सेल करतात, हो, तर जर ते हे करू शकतात तर आपण का नाही करू शकत? बिकॉज ते ऍट दी एंड आपल्याकडूनच माल जातोय आणि ऑनलाईन सेल होतोय. पण कधी कधी तर ह्या शॉप किंवा मग MSME बिझनेसेस कडे त्यांच्याही पेक्षा जास्त ऑफर असते. तुम्ही जर पाहाल तुमच्या जवळपासच्या एखाद्या स्टोअरमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स ऑनलाईन पेक्षाही स्वस्त मिळतात, बट प्रॉब्लेम हा होतोय की आपण त्यांच्याकडे जातच नाहीये. तर त्यांना का नाही जाते हे जर तुम्ही थोडं निरीक्षण केलं तर जस्ट बिकॉज दे आर नॉट डुईंग एनी पब्लिसिटी. करेक्ट. आजच्या डेटला जसं आपण म्हणतो जो दिखताय वही बिकताय, जर आपण पब्लिसिटी केली, लोकांपर्यंत पोहोचलो, तर आपण काय आहे आपल्याकडे, काय ऑफर आहे, किंवा मग जसं आजच्या डेटला तुम्ही मोबाईल घ्यायला ऑनलाईन जशी तुमच्याकडे वेगवेगळे फायनान्सचे ऑप्शन अवेलेबल असतात, तसं तुमच्या बाजूला पण कोणतं जर मोबाईल शॉप असेल तिथे जाऊन पहा, त्याच्याकडे 1 नाही 2 नाही 7-8 टाईपचे मल्टिपल फायनान्सेस अवेलेबल आहेत 0 कॉस्टमध्ये. तर हे जर त्यांनी प्रमोट केलं तर लोकांना माहिती पडेल की याच्याकडे ही सुविधा आहे आणि जवळपासचा आहे तो, तर लोक त्याच्यावर इनफॅक्ट ट्रस्ट जास्त ठेवतील. पण जेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचतील. आजच्या डेटला जर ते काय होतं, ब्रँडिंगला किंवा प्रमोशनला लोक सेकंडरी बघतात, ते खूप प्रायोरिटी नाहीये त्यांची की प्रमोशन करायलाच पाहिजे, ऍडव्हर्टाइजमेंट करायलाच पाहिजे, हे त्यांनी खूप लाईटली घेतलं होतं आतापर्यंत. त्यामुळे काय झालं, ऑनलाईन ज्या कंपन्या आल्या त्यांनी प्रमोशन केलं, पेपर ऍड दिली, बॅनर लावले, लोकांना रेडिओवर, टीव्हीवर सगळीकडे त्यांची ऍड्स दिसले, त्यामुळे ते ऑनलाईन कडे लोक जास्त आकर्षित झाले. बट हेच जर तुम्ही केलं ना, याच्यासाठी काही खूप खर्च लागत नाहीये. आमचा फोकस तोच होता की एकदम माफक खर्च, म्हणजे तुमच्या रोजच्या चहाच्या खर्चापेक्षाही कमी जर तुम्हाला ब्रँडिंग झाली किंवा मग तुमचा बिझनेस ऑनलाईन गेला तर तुमच्याहीकडे नवीन क्लायंट्स येतील, नवीन कस्टमर्स येतील, जे तुमच्या आसपासच राहत आहेत, जे तुमच्या शॉपवर येऊ शकतात. तर ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे MSME बिझनेसेसनी. त्यांनी नवीन नवीन टाईपचे मेसेजेस किंवा जो कंटेंट, जो KIT स्ट्रॅटेजीज म्हणतात, तुम्ही मार्केटिंगमध्ये शिकवलं जातं की कीप इन टच स्ट्रॅटेजीज ज्या असतात की तुमच्या कस्टमरशी रोज कनेक्टेड राहा, स्टे इन टच विथ देम, नो मॅटर, आयदर त्यांच्या बर्थडेला किंवा अॅनिव्हर्सरीला किंवा फेस्टिवलला. ह्या कीप इन टच मुळे होतं काय की त्याला इनडिरेक्टली त्याच्या सबकॉन्शियसमध्ये तुमच्या बिझनेसबद्दल, तुमच्या ब्रँडबद्दल, तुमच्या नावाबद्दल कुठे ना कुठे तो हमेशा लक्षात राहता तुम्ही. करेक्ट. तर ही एवढीशी एक कन्सेप्ट आहे की त्याला रोज कनेक्ट करा, भले नाही रोज तो हप्त्यातून महिन्यातून एकदा तरी तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड व्हा. किंवा मग जर त्याचा बर्थडे आहे तर तुम्ही जर एक क्रिएटिव्ह बनवून कस्टम त्याच्या नावासोबत जर त्याला पाठवलं ना, त्याला वाटेल की तुम्ही खूप मेहनत घेतली आहे, बट आमच्या ऍपमध्ये ते सिंगल क्लिकवर होतं. तर ह्यामुळे काय होईल, त्याचं तुमच्या बिझनेस सोबत किंवा मग तुमच्या बॉन्डिंग होईल,
पर्सनल तुमच्याबद्दल एक बॉन्डिंग चांगली बनेल. आणि भले तो स्वतः येऊ न येऊ पण तो 4 लोकांना तुमच्या बिझनेस बद्दल नक्कीच सांगेल. हे जर आजच्या डेटला आपण MSME बिझनेसेसनी जर केलं तर तुम्हाला, मला नाही वाटत की खूप मोठ्या गुगल ऍड, फेसबुक ऍड चालवायची गरज आहे. तुमच्या फोनमध्ये जे कॉन्टॅक्ट आहेत ना तेच तुम्हाला खूप चांगला बिझनेस देऊ शकतात. फक्त तुम्ही एक छोटंसं पाऊल उचला, ब्रँडिंग किंवा मार्केटिंग वर थोडंसं लक्ष द्या. अवेलेबल सगळं काही आहे, मी म्हणतो ना रेडीमेड अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला ते तुमच्या फोनमध्ये एक 5 मिनिटं रोजचा जर काढला तर तुम्ही 5 मिनिटात 2-4 वेगवेगळ्या टाईपचे क्रिएटिव्ह डाउनलोड करून वेगवेगळ्या ऑडियन्सवर तुम्ही ते प्रमोट करू शकता. किंवा मग तुमचं फॅमिली बिझनेस, फॅमिलीमध्ये काही कोणाचा बर्थडे त्यांना पाठवायचं, ते पण याच्यात अवेलेबल आहे. आपल्याकडे वाढदिवस झालं, अॅनिव्हर्सरी झालं, ह्याला विश केलं जातं. फक्त व्हॉट्सअपमध्ये मेसेज टाकून विश करण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना व्हॉट्सअप स्टिकर पाठवला किंवा मग तुम्ही त्यांच्या इमेज सोबत एखादं पोस्ट बनवून पाठवली तर त्यांना काय वाटेल की अरे यांनी खूप मेहनत घेतली आहे. बट ऍट दी एंड तुम्हाला फक्त 1-2 क्लिकमध्ये ते रेडी होत आहे ऍड बनवावर. तर तुम्ही जर याचा वापर केला तुम्ही स्टँड आउट व्हाल. म्हणतात ना तुमची हवा होईल. सिंपल आहे, हवा करायचीच आहे. किंवा मग आपल्याकडे पॉलिटिशियन्स किंवा मग खूप सारे कार्यकर्ते असतात, त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचे. ते विकास कामं नक्कीच करतायत, समाजसेवा पण करतायत, बट होतं काय ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये. मोदी मीडिया जेव्हा आली तर नरेंद्र मोदी साहेबांचा फोकस हाच होता ना की जे करतायत किंवा मग त्यांची पार्टी जी करते लोकांपर्यंत पोहोचवायचंय. त्यांनी खूप चांगल्याने केलं. त्यांची डेडिकेटेड टीम आजही सगळ्यांना माहितीये किती एफर्ट्स घेते या गोष्टीसाठी. बट बाकीच्या पार्टीनी केलं नाही. पण जर बाकीच्या पार्टीजनी त्यांचं बघून आता करायला चालू केलंय, बट तरी आजच्या डेटला जे लो लेवलचे किंवा जे एकदम जे खरंच मेहनत घेत आहेत की जे तळागाळापर्यंत लोकांपर्यंत कनेक्टेड आहेत त्यांचं नाव अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही. का? कारण की ते लोकांसमोर येत नाहीयेत डिजिटली. व्हॉट्सअपवर जर फॉरवर्ड झाला एखादा मेसेज तर तो एका व्यक्तीपर्यंत नाही राहते. तो एका ग्रुपमध्ये गेला तर 300-400 लोक वाचतायत. एक जर 10 ग्रुपमध्ये गेला तर तुम्ही एका मेसेजवर, एका क्रिएटिव्हवर तुम्ही हजारो लोकांपर्यंत पोहोचताय. ते करायला तुम्हाला काही प्रयत्न घ्यावे लागतील. सो ऍट दी एंड हे MSME असो किंवा एखादा कार्यकर्ता असो किंवा एखादा ऑन्टरप्रेनर असो किंवा सोलोप्रेन्युअर असो, त्यांनी ब्रँडिंगला दुय्यम दर्जा देण्यापेक्षा त्यांच्या ज्या प्रायमरी टास्कमध्ये जर ते ठेवलं आणि रोजचे 5-10 मिनिटं त्याला दिले तर त्यांना त्यांचा बिझनेस वाढवायला खूप मोठा खर्च किंवा मग खूप मेहनत घ्यायची गरज नाहीये. आजकाल लोक जेव्हा बिझनेस नाहीये तेव्हा या गोष्टी, अरे धंदा नहीं आ रहा है चलो कुछ एड्स पे खर्चा करते हैं, अरे धंदा नहीं आ रहा है सोशल मीडिया पे कुछ प्रमोट करते हैं. तर हे जेव्हा बिझनेस नाहीये ना तेव्हा करण्यापेक्षा कन्सिस्टन्सी मेंटेन करा, रोज करा किंवा मग ऍटलिस्ट वीक मधून 2-3 वेळा करा. तर तुम्हाला त्या दिवसाची वाट पाहायची गरजच नाही की जेव्हा काही नसेल तेव्हा मी प्रमोट करेन. ही खूप चुकीची कल्पना आहे. आणि सोशल मीडिया तुमच्या ते वन्स इन अ वाईल पोस्टला काही प्रमोशन करणार नाहीये. तुम्ही पाहाल जर तुम्ही महिन्यातून एकदा पोस्ट करता असे तुमच्या पोस्टला कोणी लाईक पण नाही करत आहे. ती फक्त तुम्ही केली आहे, लोकांपर्यंत ती असंही पोहोचत नाही. कारण की सोशल मीडियाचा अल्गोरिदमच सांगतो जर तुम्ही रोज ऍक्टिव्ह आहात तर ते ऑटोमॅटिकली पब्लिश होणार आहे, प्रमोट होणार आहे लोकांपर्यंत, नवीन लोकांपर्यंत. तुमचा रीच जर वाढवायचा आहे, यू हॅव टू स्टे इन टच विथ युअर कस्टमर्स, युअर टार्गेट ऑडियन्स एव्हरी सिंगल डे, नॉट वन्स इन अ ब्लू मून. तर तिथे थोडंसं जर त्यांनी मेहनत घेतली तर मला वाटतंय प्रत्येक लघु उद्योग मोठा व्हायला जास्त वेळ लागणार नाही. ऍड बनव ऍपचे फ्युचरमध्ये काही नवीन फीचर्स येणार आहेत का? आम्ही कंटिन्युअसली त्याच्यावर काम करतो. जसं मी बोललो, आमची टीम एक रिसर्च टीम जी ग्राउंड लेवलवर काम करते, ते आमचे एक्झिस्टिंग युजर्स किंवा नवीन युजर जे येतात त्यांच्याकडे जाऊन विचारते त्यांना काय आजच्या डेटला चॅलेंजेस आहेत. एवढंच नाही, वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी आम्ही टीम अलाइन करून ठेवली आहे. एक डेडिकेटेड टीम आहे की ज्या टॉप 5 इंडस्ट्रीला फोन करून विचारते, फीडबॅक घेते, काय नवीन आहे. सपोज आता मोबाईल शॉप घ्या, यांचा प्रॉब्लेम हा असतो की कंटिन्युअसली नवीन टाईपचे ब्रँड नवीन मोबाईल लॉन्च करतात. आता जर लॉन्च झालाय सोशल मीडियावर, तो दिसायला लागलाय अमेझॉन, फ्लिपकार्टवर, त्याच्या आधी मला माझ्या कस्टमरला पाठवायचे की हा लॉन्च होतोय, तुम्ही प्री बुक करा. किंवा मग तुम्हाला काही प्री लॉन्चिंगच्या ऑफर्स असतात त्या द्यायच्या, किंवा मग एखाद्या मॉडेलचे प्राइस ड्रॉप झालीये ते द्यायचे. तर याच्यासाठी आमच्याकडे एक टीम आहे की जी हे रिसर्च करते
आणि तो मोबाईल मॉडेल मार्केटमध्ये आल्या आल्या लगेच ऍड बनवावर येतो सेम डेला, मॅक्स एक 24 तासाच्या आतमध्ये. खूपच छान. यासाठी आम्ही वेगळ्यानी टीम बसवली आहे आणि ह्या प्रत्येक इंडस्ट्रीवर अशाच पद्धतीने आम्ही रिसर्च करतो. राहिली गोष्ट नवीन फीचर्सची, ते डिपेंड करतं मार्केट काय एक्सपेक्ट करतंय. सो जसं AI आलं किंवा जसं मी बोललो की गिबली ट्रेंड आली, दुसऱ्याच दिवशी ऍड बनवमध्ये ऑलमोस्ट सगळ्या इंडस्ट्रीमध्ये गिबली रिलेटेड क्रिएटिव्ह रेडीमेड होते. हो, तर जे ट्रेंडिंग असतं ना तसं आम्हालाही हमेशा ट्रेंडिंग राहावं लागतं, जेणेकरून आम्ही नवीन नवीन गोष्टी टाकतो. सो डेफिनेटली वी कीप वर्किंग ऑन इट एव्हरी सिंगल डे. असं नाहीये की ते आम्ही वन्स इन अ वाईल काहीतरी नवीन टाकतो. आमची टीम कंटिन्युअसली एफर्ट घेते. व्हेरी नाईस. येस. जसं मगाशीच तुम्ही सांगितलं की 100 लोकांची टीम आता कार्यरत आहे, तर ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस तो बॅकएंडची जी टीम होती त्या जर्नी त्याचा कसा प्रवास झाला? आमच्याकडे डे 1 पासून जे लोक होते आज पण ऑलमोस्ट मॅक्सिमम लोक आज पण आहेत. सुरुवातीला 6 ते 7 लोक आम्ही घेतले होते, त्याच्यामध्ये 2-3 लोक सेल्स साईडला होते आणि 2-4 लोकच फक्त ग्राफिक्समध्ये होते. खूप छोटा इन्व्हेंटरी होती आमची. इनफॅक्ट क्रिएटिव्ह वगैरे जे मी आता बोललो की 20 लाखाच्या वर आमचं आहे, हे एका दिवसात नाही झालं. ऑफकोर्स त्याला 2-3 वर्ष झाले. आता एवढी मोठी टीम आहे, एव्हरी डे ते नवीन नवीन कंटेंट बनवतात आणि याच्यातच ऍड होत राहतं. अच्छा. खूप बिझनेसेसला किंवा मग बाहेरून जेव्हा तुम्ही पाहता ते असं वाटत होतं की नाही दिवाळी आहे, एक वर्षी बनवून ठेवलं दरवर्षी तेच वापरेल. डेफिनेटली नो. तुम्ही आमच्या कोणत्याही युजरला जाऊन विचारा, जे तुम्ही लास्ट इयर, जे आमच्याकडे अजूनही 4-4, 5-5 वर्षांपासून ऍप वापरताय, लास्ट इयर त्यांनी दिवाळीसाठी जे पाहिलं होतं यावर्षी ते नाही. त्यांना खूप साऱ्या नवीन गोष्टी, नवीन ट्रेंड्स दिसतील, नवीन टाईपचा कंटेंट दिसेल. सो आम्ही कंटिन्युअसली अपडेट करतो. तर त्यामुळे जी टीम होती सुरुवातीला त्याच्यात ऑफकोर्स नवीन लोक ऍड झाले. आज आमच्याकडे एक लोकेशनवर होतो आम्ही, छोट्याशा फ्लॅटमध्ये होतो. आज 4 ठिकाणी आमचे वेगवेगळे ऑफिस आहेत. अहिल्यानगरमध्ये 2 ठिकाणी आमची टीम बसते, पुण्यामध्ये 2 ठिकाणी आमची टीम बसते. आणि त्यामुळे ती टीम तर ग्रो होतच झाली. एवढंच नाही तर आम्ही काही शहरांमध्ये जसं कोल्हापूरमध्ये आमची टीम आहे, मागे आम्ही दिल्लीमध्ये आमची टीम घेतली होती, इंदोरला, भोपाळला आमची टीम होती, जी फील्डमध्ये लोकांना जाऊन भेटायचे, त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे, त्यांना नवीन क्वेरीज काय असेल तर ते घेऊन आम्ही ते कंटेंट बनवायचो. ओके. याच्यामुळे आमच्याकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही, अक्रॉस इंडिया आमच्याकडे युजर बेस आहे. सो डेफिनेटली त्या टीमने खूप सपोर्ट केला आणि आम्ही जे आहोत त्यांच्यामुळेच आहोत. आणि नक्कीच अजून फक्त इंडियातच नाही, बाहेर पण जायला ही टीम आम्हाला नक्कीच प्रोत्साहन देते. त्यांचं जे मेहनत आहे, त्यांची जी सपोर्ट आहे, त्यामुळेच आम्ही पुढे नवीन नवीन माइलस्टोन्स अचीव्ह करत आहोत. आपल्या ऍप स्टोअर मध्ये रेटिंग किती आहेत आणि आतापर्यंत डाउनलोड किती झाले आहेत साधारण? प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत. आमचे जवळपास 70% युजर जे आहेत ते प्ले स्टोअरवर आहेत. वी आर मोर दॅन 4.1 स्टार ॲव्हरेज रेटिंग आहे. जवळपास तुम्हाला तिथे 30 ते 40 हजार लोकांनी रेटिंग ही दिलेली आहे. रिव्ह्यूज विथ रिव्ह्यूज. रेटिंग्स तर खूप जास्त आहे, हजारात जर पाहायचं झालं इट्स मोर दॅन 1 लाख प्लस users have rated us on Play Store and App Store. But average rating 4.1 आमची आहे आज पण. ती कंटिन्युअसली ग्रोथ राहते. खूप वेळा आम्ही टॉप कॅटेगरीज मध्ये पण होतो. प्ले स्टोअर मध्ये टॉप 10 ऍप्स मध्ये आम्ही ट्रेंड करत होतो खूप वेळा. म्हणजे हे खूप वेळा झालं मागच्या 3-4 वर्षात, जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन टॉप कॅटेगरी मध्ये येतं तिथे फक्त इंडियातच नाही बाहेरच्याही लोकांना तुमचं ऍप दिसतं. आणि दॅट इज हाऊ आम्हाला नवीन नवीन युजर्स मिळाले. दररोज कमीत कमी 2000 नवीन युजर्स आमच्या ऍपला डाउनलोड करून रजिस्टर करतात. डाउनलोड त्याच्यापेक्षा जास्त करतात, पण रजिस्टर करतात. आणि जेव्हा काही फेस्टिवल असतो, जसं 15 ऑगस्टला आमच्याकडे 12,000 नवीन युजर आले होते एका दिवशी. आता हे इंडियातले पण होते, काही आउट ऑफ इंडियातले पण होते. तर एका दिवशी एवढा युजर्स आमच्याकडे येतात फेस्टिवल्स वगैरेला. आणि अदर डेजला तर डेफिनेटली कमीत कमी 1,500 ते 2,000 हा ॲव्हरेज एव्हरी डे येतो नवीन युजर्स. मग आमची टीम त्यांना कनेक्ट करते, त्यांना एक्सप्लेन करते हे ऍप्लिकेशन कसं त्यांना हेल्प होईल. आणि तोच आमचा रुटीन बनला. येस. आज हे एवढे 100 पेक्षा जास्त एम्प्लॉई आपल्याकडे काम करतात, टीम मी फॅमिली म्हणेल काम करतात. तर हे मॅनेजमेंट तुम्ही कसं करता, यांना कसं सांभाळून कशा पद्धतीने ते आउटपुट प्रोडक्टिव्हिटी निघते असं? वेल ऑफकोर्स सुरुवातीला तेवढ्या प्रोसेसेस नव्हत्या, बट विथ टाइम जसं आम्ही पण त्यांच्याकडून आणि आमच्या युजर्सकडून प्लस आमचे जे मेंटर आहेत त्यांच्याकडून शिकलो. आणि आज आमची कंपनी
more of it's not people driven but a process driven organization, सिस्टम ड्रिव्हन. if you see 5 स्टार, तुम्ही वॉशरूम मध्ये गेला तर मागे चेकलिस्ट असते. हो, येस. तर त्या लेवलने आमच्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटला चेकलिस्ट आहे. प्रत्येक डिपार्टमेंटसाठी सिस्टीम्स आणि प्रोसेसेसवर आम्ही काम करतो. ओके. आणि ऑफकोर्स ते आता जसं मी बोललो, इट्स नॉट पीपल ड्रिव्हन, की एखादा व्यक्ती नाहीये आज किंवा तो 10 दिवस सुट्टीवर गेला तरी त्याचं जे काम होतं ती सिस्टीम्स ऑटोमॅटिकली कोणीही करू शकतं. या लेवलच्या सिस्टीम्स आम्ही बनवल्या. त्यामुळे आम्हाला काही वर्षापूर्वी जे काम 100 लोकांची टीम करत होती, आज जरी आम्ही त्याच्यापेक्षा तेवढ्याच टीम मध्ये त्याच्या दुपटीपेक्षा जास्त काम करू शकतोय, जस्ट बिकॉज ऑफ प्रोसेसेस. सो दॅट इज हाऊ वी आर ग्रोईंग, दॅट इज हाऊ वी आर मेंटेनिंग आवर ऑर्गनायझेशन, ऑल द प्रोसेसेस, ऑल द ऑपरेशन्स. It's majorly operations heavy business when we talk about any creative, any content. तर तिथे तुमच्याकडे ऑपरेशन्स खूप आहेत. कंटेंट फक्त तुम्ही एक लँग्वेज मध्ये लिहित नाही, वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये तुमची कंटेंट टीम लिहितीये, त्याला प्रूफ रिडिंग होत आहे, ते क्रिएटिव्ह बनल्यानंतर परत त्याला क्रॉस चेक करणं आहे. कारण की सपोज तुम्ही एखाद्याचं जयंतीचं क्रिएटिव्ह आहे, चुकून त्याला पुण्यतिथी लिहिलं तर लोकांच्या भावना तुम्ही दुखावल्या जातील. तर ह्या सगळ्यासाठी आमच्याकडे डेडिकेटेड टीम बसते, ते चेक होतं आणि मग ते लाईव्ह ऍप्लिकेशनवर जातं. सो ह्या सगळ्या गोष्टीसाठी आमच्याकडे आता प्रोसेसेस बनल्यात. एक शेवटचा प्रश्न, ऍड बनवला एका वाक्यात कसे डिस्क्राईब करा? बिझनेसेसला, एव्हरी बिझनेस ऑफ इंडिया त्यांना आत्मनिर्भर बनवायला मदत करते त्यांच्या ब्रँडिंग जर्नीमध्ये. सही. आणि आम्ही पंतप्रधान मोदींचा जो उपक्रम होता आत्मनिर्भर भारत, त्याला पुढे घेऊन जायला प्रत्येक बिझनेसेसला त्यांच्या ब्रँडिंग मध्ये किंवा मार्केटिंग मध्ये आत्मनिर्भर बनवायचंय. म्हणजे त्यांना कोणावर डिपेंडंट नाही राहायचंय, नॉट इव्हन अ ग्राफिक डिझायनर. यासाठी आम्ही काम करतोय. मस्त. आणि तेच आम्हाला प्रोत्साहन देतं नवनवीन बिझनेसेसला सपोर्ट करायला, त्यांच्या पद्धतीने त्यांना जे हवंय ते त्यांच्या सोशल मीडियावर ट्रेंड करायला आम्ही कार्य करतोय. आणि नक्कीच ते आम्ही करोडो युजर्स पर्यंत पोहोचू ही अपेक्षा आहे आणि आम्ही लवकरच तो पार पाडणार आहे. हीच आमची फोकस असणार आहे. थँक्यू व्हेरी मच सुमित सर, तुम्ही आज इकडे कोच किरण पाटील शो मध्ये आलात आणि मोलाचे मार्गदर्शन ब्रँडिंग विषयी केलंय, की खूप ब्रँडिंग कसं लघु आणि मध्यम उद्योजकांना गरजेचं आहे. राईट. तर तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी ऑन युअर शो. अँड डेफिनेटली आपण जे काही बोललो तर आय एम शुअर की तुमच्या युजर्सला याने नक्कीच काही ना काही नवीन इन्साइट्स मिळतील. आणि नक्की ट्राय करा. ऍड बनव वापरण्यासाठी फ्रीच आहे, तुम्ही एकदा वापरा आणि नक्कीच तुमचा फीडबॅक आम्हाला कळवा. सुमित सर, या सगळ्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. ऍड बनवचा एकच उद्देश आहे, प्रत्येक व्यवसायाचा ब्रँड बनवणं. तर मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा बिझनेस मध्ये पोस्टर्स, लोगो, क्रिएटिव्ह सहजपणे बनवायचे असतील तर एकदा जरूर डाउनलोड करा ऍड बनाव ऍप, तुमच्या व्यवसायाची ब्रँडिंग मेट. खाली गेलेला एक युट्यूब स्टाईल पॉडकास्ट आउट्रो हुक आहे, जो तुमच्या शोच्या शेवटी रील्स, व्हिडिओ, ऑडिओ मध्ये वापरता येईल. एंगेजिंग आणि एनर्जेटिक फीलसाठी तुम्ही ऐकत आहात कोच किरण पाटील शो, जिथे मिळतोय ज्ञान, प्रेरणा आणि ब्रँडिंगचा दमदार ढोसा. जर तुमचं बिझनेस वाढवायचं स्वप्न असेल तर शो नक्की फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, निकटवर्तीयांना, उद्योजक मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या एक जबरदस्त अशा पॉडकास्ट शो मध्ये. कोच किरण पाटील शो, तुमच्या यशाचा आवाज.